जशी आगरी प्रीमियर लीगची आपण आतुरतेने वाट बघतोय त्याच पद्धतीने आगरी चषक बिरवाडीची प्रत्येक आगरी बांधव वाट बघत असतो आणि ती स्पर्धा कालच्या दिवसापासून मात्र या स्पर्धेला सुरुवात झाली। काही जबरदस्त स्पर्धा आपल्याला बघायला मिळते। तीन षटकं ही तुम्हाला 15 मिनिटांमध्ये फेकायची आहेत। 16वा मिनिट जर लागलं तर मात्र तुमचा एक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या मध्ये राहील। शेवटच्या षटकामध्ये हे लक्षात ठेवायचं आहे। चला दत्तगुरु माकणे आपला 12वा खेळाडू येऊ द्या इथे। तर पहिलं षटक हाताळण्यासाठी अल्पेश पाटील अप्पू येतोय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल। जतीन किणी एका बाजूने आपण बघतोय सिली मिड ऑफला उभा आहे। शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला आपण बघतोय मिस्टर संजित पाटील ॲडव्होकेट। त्यानंतर सिली पॉइंटला मिस्टर सागर तरे। पहिला चेंडू राईट आर्म अराउंड द विकेट। अवळेला आपण बघतोय पहिल्या चेंडूवर एक धाव येताना आपल्याला बघायला मिळते। चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाते। बिनबाद 1 राजच्या बॅटमधून एक धाव येताना आपल्याला बघायला मिळते। डाव्या हाताचा फलंदाज राज प्रभावित केलं माकणे प्रीमियर लीग मध्ये। तर एका बाजूने अपूर्व गावड माकणे प्रीमियर लीगचा विजेता आयकॉन। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना अल्पेश राईट आर्म अराउंड द विकेट मारा करतोय। या वेळेला एक धाव येताना आपल्याला बघायला मिळते। रोहित पाटील पुढे सरसावतोय, चेंडूला क्षेत्ररक्षण करेल, फेकेल तोपर्यंत 2 धावा या परिपूर्ण केल्या जातात आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते बिनबाद 3। 2 चेंडूंच्या समाप्तीखेर धावसंख्या आपण बघितली तर बिनबाद 3। षटक क्रमांक पहिलं सुरू आहे। अल्पेश पाटील राईट आर्म अराउंड द विकेट। या वेळेला अपूर्व गावड एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पूर्णपणे चुकलेला आहे आणि धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे, स्थिरावलेले आहे 3 या धावसंख्येवर। 3 चेंडू 3 धावा सुस्थितीमध्ये आर्ची वॉरियर्स बहाडोली हा संघ आपल्याला बघायला मिळतोय। या वेळेला आपण बघतोय दिशा भरकटली जाते। दिशाहीन गोलंदाजी करताना व्हाईट बॉलचा इशारा मुन्ना पठाण सरांकडून आपण बघतोय आणि धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या 4 धावा धावफलकावर बघायला मिळतात। षटक क्रमांक पहिलं सुरू आहे आणि चौथा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज अल्पेश गोलंदाजी ट्रॅकवर। या वेळेला अपूर्व गावडच्या बॅटमधून हवेमध्ये चेंडू आहे। मिस्टर सागर तरे झेल सुटतो इथे आणि कोणत्या खेळाडूचा झेल सुटलाय तर मिस्टर अपूर्व गावड या खेळाडूकडे गुणवत्ता ठासून भरलेली आहे। या खेळाडूमध्ये चांगले फटके खेळण्याची ताकद आहे आणि त्याच खेळाडूला इथे जीवनदान मिळतंय तर येणारे चेंडू दर्शवेल की हा झेल किती महत्त्वाचा होता। अल्पेश पाटील या वेळेला आपण बघतोय सरळ बॅटने खेळलेला हा चेंडू आपण बघतोय एक धाव पूर्ण केली जाते। गार्गेश पुढे सरसावतोय, चेंडूला फेकतोय तोपर्यंत 2 धावा येताना आणि धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर। पहिल्या 5 चेंडूंच्या समाप्तीखेर 8 धावा। अपूर्व राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी अल्पेश तयार होताना आपल्याला बघायला मिळेल। अपूर्वसाठी हा चेंडू असेल। दत्तगुरु माकणे हा संघ फलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतोय टॉस हारल्यानंतर। इथे आपण बघतोय पंचांकडे जोरदार अपील आपल्याला बघायला मिळालं आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाते। लेगबायचा इशारा, 1 धाव येते आणि एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते
9 या धावसंख्येवर पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर देऊया एक छोटीशी संधी. बघायला मिळेल गार्गेश राईट आर्म विरुद्ध विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना बहाडोली एक्सप्रेस या नावाने ज्याला ओळखलं जातं तो गार्गेश मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. गार्गेश येतोय गोलंदाज. आर्ची वॉरियर्स बहाडोली या संघाकडून दुसरं षटक हाताळण्यासाठी राऊंड विकेट मारा करतोय. अपूर्व या वेळेला आपण बघितलं तर टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर जातोय आणि हेच कारण आपण बघतोय की फलंदाज थोडासा अडचणीमध्ये येताना आपल्याला बघायला मिळाला. पुन्हा एकदा गोलंदाज गार्गेश बघायला मिळेल. या वेळेला आपण बघतोय हा खेळ खूप महत्वाचा आहे. जतीन पाटील जतीन किनी चेंडूच्या खाली आहे आणि अपूर्वच्या खेळीला इथे पूर्णविराम लागतोय. एक मोठा खेळाडू अपूर्व बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. या आधीच्या षटकामध्ये झेल सुटला होता अपूर्वचा, परंतु त्या झेलचा फायदा उचलू शकला नाही आणि न्यू मॅन इन मिस्टर आकाश गरत. आकाश गरत बद्दल बोलायचं झालं तर अग्री प्रीमियर लीगच्या इतिहासात सगळ्यात वेगवान अर्धशतक ज्याच्या नावावर आपल्या मागच्या IPL मध्ये आपण बघितलं 2025च्या माखण्याच्याच मैदानावर 14 चेंडू आणि 50 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाली. तोच आकाश गरत येतोय मैदानाच्या आतमध्ये. मॅन इन फॉर्म आपल्याला बघायला मिळतोय. जबरदस्त अप्रतिम इनिंग त्याच्या बॅटमधून बघायला मिळाली होती. तोच आकाश मैदानाच्या आतमध्ये जेवढा चांगला क्रिकेट खेळतोय तेवढाच चांगला कबड्डी पट्टू सुद्धा आहे आणि 2 खेळांमध्ये प्रावीण्य मिळवताना मात्र सातत्याने चांगली कामगिरी होताना आकाशकडून आपण बघतोय. अव्वलला आपण बघतोय गार्गेश. काय जबरदस्त लाईन लेंथ मध्ये सुधारणा केली गेली. चांगली गोलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर गार्गेश. आपण बघतोय अप्रतिम गोलंदाजी होते. आतापर्यंत एकही धाव खर्च केली नाही. 3 चेंडूमध्ये 3 डॉट बॉल आपल्याला बघायला मिळतात. परंतु इथे आकाश आणि आकाशच्या खेळीला सुद्धा इथे पूर्णविराम लागेल का तर एस. आणि काय जबरदस्त झेल घेताना आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर सज्जित पाटील. आकाशला बाद केलंय इथे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अजूनपर्यंत प्रणय घरत येत नाहीत. राहुलला पाठवलंय. 4 षटकांचा खेळ आहे. प्रणय घरत अजूनपर्यंत मैदानात येत नाहीत. तर काहीतरी डोक्यामध्ये असेल. गार्गेशचं हे षटक खूप महत्वाचं आहे. यानंतर येणारे 2 षटकं असतील आणि त्या 2 षटकांसाठी मात्र स्वतःला त्याने थांबवून ठेवलंय. कारण त्या 2 षटकांमध्ये अटॅकिंग फलंदाजी ही प्रणय घरतच्या माध्यमातून होऊ शकते. त्याच्यानंतर रोहन पाटील हा सुद्धा एक चांगला खेळाडू आहे. माकणे प्रीमियर लीग त्याने सुद्धा गाजवली. गोलंदाज सज्ज होताना गार्गेश. डॉट विकेट हे विश्लेषण आहे या 4 चेंडूंचं. गार्गेश पाटील नुसतंच म्हटलं जात नाही या खेळाडूला बहाडोली एक्सप्रेस. कारण आहे गुणवत्ता आहे या खेळाडूमध्ये आणि ती सिद्ध करताना मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. इथे मात्र पुन्हा एकदा आल्या पावली परत मिस्टर राहुल घरत आपल्याला बघायला मिळतोय. 5 चेंडूमध्ये तब्बल 3 गडी बाद केलेले आहेत आणि 5 चेंडू निर्धाव फेकण्याचा पराक्रम हा गार्गेश आपल्याला बघायला मिळतोय. प्रणय घरत येतोय. शेवटचा चेंडू असेल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. मॅन इन फॉर्म आहे प्रणय घरत. गुणवत्ता ठासून भरलेले आहे. या खेळाडूमध्ये आपण बघतोय गुणवत्ता ठासून भरलेली आहे आणि एक परिपक्व फलंदाज. आणि खास करून आपण बघतोय की
एक हार्ट हिटर फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे असा प्रणय घरत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय जाताना. एका बाजूने राजला आपण बघतोय एक चेंडू आणि एक धाव ज्याच्या नावावर आहे. तर गार्गेशचं बघा हॅट्रिक चेंडू आपल्याला बघायला मिळेल. शेवटचा चेंडू आहे. या चेंडूवर जर गडी बाद केला तर मात्र पहिली हॅट्रिक 2025 आगरी चषक बिरवाडीची बघायला मिळेल. इथे आपण बघितलं तर 3 गडी बाद आणि मेडन षटक एकदा गार्गेश साठी मात्र टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण ह्याच खेळाडूने आगरी प्रीमियर लीगच्या इतिहासामध्ये सुद्धा याच वर्षी एक मेडन षटक हाताळलं होतं यंगस्टार टेंबोडे या संघाकडून खेळताना. षटक क्रमांक 2 इथे कंप्लीट होताना धावसंख्येचा आपण विचार केला तर 9 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. 3 गडी बाद 9 धावा ही स्थिती आपल्याला बघायला मिळते. दत्तगुरु माकणे या संघाची आपल्याला बघायला मिळते. एका बाजूने राज, दुसऱ्या बाजूने प्रणय घरत ही जोडी आहे संजित पाटील. रिहान सुपर किंग बहाडोली संघाकडून आगरी प्रीमियर लीग चांगल्या पद्धतीने हाताळली. त्याच्या माध्यमातून चांगलं षटकं आणि चांगली फलंदाजी झाली होती. तोच संजित मैदानाच्या आतमध्ये येताना आर्ची वॉरियर्सचा एक आधारस्तंभ प्रमुख गोलंदाज म्हणून या खेळाडूकडे सुद्धा बघितलं जात आहे. परंतु राजकडे आणि प्रणयकडे क्षमता आहे, गुणवत्ता दोघांकडे आहे आणि ती गुणवत्ता आता सिद्ध करावी लागेल. कारण समोर संघ आहे आर्ची वॉरियर्स बहाडोली. 7 ते 8 क्रमांकापर्यंत चांगले फलंदाज या संघामध्ये बघायला मिळतात. राजच्या बॅटमधून एक धाव येताना आपल्याला बघायला मिळते. जतीन किणे पुढे सरसावतात आणि चेंडूला फेकतील तोपर्यंत एक धाव. धावसंख्या आपण बघितली तर 10 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. प्रणय घरतला हात खोलावे लागतील. प्रणय घरत हे नाव ज्यासाठी ओळखलं जातं ती कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर संजित. प्रणय घरत यॉर्कर लेनचा चेंडू होता. एक धाव येताना जतीन किणीचा मात्र चेंडू पिच्छा सोडत नाही. आज आपण बघतोय की कुठेही ठेवा जतीन किणीला, त्यांच्याकडे चेंडू मात्र जास्त जाताना आपल्याला बघायला मिळतोय. आणि चांगलं क्षेत्ररक्षण आतापर्यंत जतीन किणी यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतंय. त्यानंतर संजितने एक अप्रतिम झेल मात्र इथे टिपला गेला. त्या संजितचं सुद्धा कौतुक करावं लागेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे प्रणय घरतच्या बॅटमधून एक धाव येताना गार्गेश पुढे सरसावला जातोय. क्षेत्ररक्षण करेल, चेंडूला फेकेल तोपर्यंत एक धाव येताना धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 13 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. षटक क्रमांक आपण बघितलं तर 3रं सुरू आहे आणि 3ऱ्या षटकाच्या 3 चेंडूंच्या खेळानंतर फक्त 13 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात आपल्याला बघायला मिळतात. दत्तगुरु माकणे या स्थितीमध्ये थोडासा बॅकफुटवर बघायला मिळतोय. अव्वळीला आपण बघितलं तर व्हाईट बॉलचा इशारा येतोय. कारण संजितला सुद्धा माहीत होतं, संजितने पंचांकडे एक तिरक्या नजरेने बघितलं की पंच वळतायत का. व्हाईट बॉल आहे, व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला बघायला मिळाला. धावसंख्या आपण बघितली तर 14 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना या वेळेला राजच्या बॅटमधून चेंडू निघून जातोय. 6 धावांकरिता षटकार येतोय. पहिला षटकार या इनिंगचा आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 20 धावा 20 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. 20 धावा धावफलकावर. षटक क्रमांक आपण बघितलं तर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना संजित. या वेळेला सुरेख फटका डाऊन द ट्रॅक. चेंडू सीमारेषा पार. षटकार. संजितला आता अटॅक केलं. इथे राजच्या बॅटमधून येतोय बॅक टू बॅक दुसरा षटकार. दत्तगुरु माकणे हा संघ जाऊन पोहोचतोय. 26 रन्स ऑन दी बोर्ड. 26 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. अल्पेश त्यानंतर आपण बघितलं 9 धावांचं षटक गार्गेश 3 गडी बाद 9 या धावसंख्येवर केले होते आणि मेडन षटक आपल्याला बघायला मिळालं. आणि संजितचं हे 17 धावांचं षटक अजूनपर्यंत पूर्ण झालेलं नाही.
5 चेंडूमध्ये 17 धावा खर्च केल्यात संजितने. 26 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅकवर वेळेला आपण बघितलं तर इथे धावबादची संधी होती. प्रणय घरतला बाद करण्याची संधी चालून आली होती. डॉट बॉलने षटक संपलंय आणि 3 षटकांच्या समाप्तीखेर धावसंख्या आपण बघितली तर 26 धावा घेतोय एक छोटासा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. भाडोली प्रीमियर लीग पर्पल कॅप होल्डर आपल्याला बघायला मिळतोय आणि अग्री प्रीमियर लीग मध्ये रिहान सुपर किंग भाडोली या संघाकडून खेळताना नीरजला आपण बघितलं होतं. तोच नीरज मैदानाच्या आतमध्ये अपकमिंग यंग टॅलेंट आहे. तर दुसऱ्या बाजूने आपण बघतोय मिस्टर प्रणय घरत, गुणवत्ता भरलेला खेळाडू. इथे सरळ बॅटने खेळलेला हा फटका आपण बघतोय. 1 बाउन्स चेंडूला क्षेत्ररक्षण केलं जातंय, फेकलं जातंय. तोपर्यंत 2 धावा परिपूर्ण केल्या जातात आणि 2 धावेनंतर धावसंख्या आपण बघतोय 28. 28 धावा धावफलकावर बघायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. मिस्टर नीरजला आपण बघतोय. प्रणय घरतच्या बॅटमधून चेंडू मिड विकेटच्या वरून 6 धावा षटकार. बोला. यानंतर होणारा सामना असेल विहा 11 भामटपाडा आणि घाटीम या दोन्ही संघाच्या संघनायकांना माझी नम्र विनंती असेल, प्रेमळ निवेदन असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे. या षटकानंतर आपण नाणेफेक करून घेणार आहोत. तर विनंती करेन मी दोन्ही कर्णधारांना की आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहा, जिथे प्रदीप पाटील आपल्याशी संवाद साधतील. आमचे साथी समालोचक प्रदीपजी पाटील साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. नीरज गोलंदाज, प्रणय घरतच्या बॅटमधून मी म्हटलं होतं की या खेळाडूकडे गुणवत्ता आहे आणि चेंडू सीमारेषा पार 6 धावांकरिता निघून जातोय षटकार. तर 40 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. सुस्थितीमध्ये संघ आलेला आहे. मेडन षटक जाऊन सुद्धा गार्गेशचं आणि इथे आपण बघितलं तर 1 धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चेंडू सीमारेषा पार, चौकार. 4 धावा येतात. अजून 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 44 धावा. यावेळेला प्रणय घरतच्या बॅटमधून पुन्हा एकदा चेंडू निघून जातोय 6 धावांकरिता षटकार येतोय. 50 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. गार्गेशच्या पूर्ण मेहनतीवर इथे पाणी फिरताना आपल्याला बघायला मिळतंय. 3 गडी बाद केले होते, एकही धाव खर्च केली नव्हती, परंतु संजितला धावा आल्या आणि त्यानंतर आता नीरजवर मात्र अटॅक केलाय आणि रणनीती चांगली होती प्रणय घरतची. गार्गेश जोपर्यंत गोलंदाजी करत होता तेव्हा आकाशला पाठवलं, त्यानंतर राहुलला पाठवलं आणि नंतर तो आला आणि या 6 चेंडूवर त्याला अटॅक करायचं होतं आणि ती अटॅकिंग फलंदाजी आपल्याला होताना बघायला मिळते. 24 धावा 5 चेंडूमध्ये वसूल केल्यात त्या म्हणजेच प्रणय घरतने. अजून 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नीरज, या वेळेला आपण बघितलं तर इथे आपण बघतो या शेवटच्या चेंडूवर धावबाद होताना प्रणय घरतला आपण बघितलं. 51 धावांचं लक्ष समोर असेल. 24 चेंडू तुमच्याकडे आहेत. चला टॉस बॉक्स मध्ये मी विनंती करेन घाटीम संघाचा कर्णधार आणि विहा 11 भामटपाडा
आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस बॉक्समध्ये या. घाटींचा संघनायक आहे भामटपाडा संघनायक, प्लीज या आपण. हॅलो भामटपाडा संघनायक प्लीज आपण टॉस बॉक्स मध्ये या. हॅलो. तर या आपण स्वागत सन्मानाकडे वळतोय. आदरणीय सौभाग्यवती वैभवी विकास ठाकूर मॅडम इथे उपस्थित आहेत आणि मी विनंती करेन मिनल ठाकूर मॅडमना की आपल्या शुभ हस्ते आपण वैभवी विकास ठाकूर मॅडम यांचा सत्कार करायचा आहे. तर आपण बघतोय ऑन स्क्रीन वैभवी विकास ठाकूर मॅडम इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान होताना मिनल ठाकूर मॅडम यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर मी विनंती करेन आदरणीय श्री अनंत मधुकर घरत साहेब आपण पुढे यायचं आहे. राजेंद्र गावड सरांच्या शुभ हस्ते आपला सन्मान केला जाईल इथे. आदरणीय श्री अनंत मधुकर घरत साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान करण्यासाठी राजेंद्र गावड सरांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा स्वागत सन्मान करायचा आहे. राजेंद्र गावड साहेबांच्या शुभ हस्ते सत्कार होताना आपल्याला बघायला मिळते. ऑन स्क्रीन अनंत मधुकर घरत साहेब आपल्याला बघायला मिळतात. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करूया. अग्री चषक बिरवाडी या स्पर्धेच्या माध्यमातून या आपण भामटपाडा आणि घाटीम दोन संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. टॉस होत आहे. टॉस जिंकलाय आणि डिसिजन देखील दिलाय. पण एक छोटासा प्रश्न आहे. आपण दरवर्षी एकच चला जाऊया आपण मॅचच्या दिशेने. त्या ठिकाणी मनोज पाटील आपल्याशी जोडलेले आहेत. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स मनोज पाटील. तर विजयासाठी आपण बघतोय 51 धावांचं टार्गेट आहे. आर्ची वॉरियर्स बहाडोली. पहिला चेंडू अमोलच्या बॅटमधून एक धाव येताना रोहनने सिली पॉइंटला क्षेत्ररक्षण केलं. रोहन पाटील परिपक्व खेळाडू आहे. दत्तगुरु माकणेसाठी मात्र चांगली फलंदाजी करताना आपल्याला सातत्याने रोहन बघायला मिळतोय. परंतु आज मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होताना अपूर्व गावडचा पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढला तो अमोलने. स्ट्राईक एंडवर फलंदाज आहे सुदर्शन किणी. डाव्या हाताचा हा फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी अपूर्व आपल्याला बघायला मिळतोय. अराउंड द विकेट मारा करतोय. बाजू बदललेली आहे. उजव्या बाजूने मारा करतोय. यावेळेला सुदर्शनच्या बॅटमधून एक धाव येताना आपल्याला बघायला मिळतोय. आकाश घरत पुढे सरसावला. चेंडूला क्षेत्ररक्षण केलं, फेकलं. तोपर्यंत एक धाव येताना धावसंख्या आपण बघितली तर 2 धावा 2 चेंडूंचा खेळ होताना आपल्याला बघायला मिळते. अमोल छोटा पॅक बडा धमाका म्हणून ज्याकडे बघितला जातोय
तोच अमोल पाटील आपल्याला बघायला मिळतोय, एक स्ट्राईक एंडवर परिपक्व फलंदाज. इथे आपण बघितलं तर झेलबाद होताना अमोल पाटीलच्या एका छोट्याशा खेळीला इथे पूर्ण विराम लागतोय. 2 चेंडू 1 धाव करून अमोल बाद झालाय. आर्ची वॉरियर्सला बसतोय पहिला हादरा, घेतोय एक अपूर्व गावड, चांगला गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. आदरणीय नाना गुरुजी यांचं इथे शुभ आगमन होते. बिरवाडीचं मैदान आणि नाना गुरुजी यांचं वेगळं नातं आहे आणि ते सातत्याने पर्व 8वं आहे आणि 8च्या 8 वर्ष ते मात्र इथे हजेरी लावताना आपल्याला बघायला मिळतात. बहाडोली गावावरून उपस्थित झालेले आहेत आणि बहाडोलीचाच सामना सुरू आहे. तर नाना गुरुजी यांच्या माहितीसाठी आम्ही सांगतोय की दत्तगुरु माकणे संघाने 50 धावा केल्यात आणि बहाडोली संघाला 51 धावांचं टार्गेट दिलंय आणि पहिल्या 5 चेंडूमध्ये बहाडोली संघ 4 धावा करून 1 गडी बाद झालेला आहे. पॉवर प्लेचं माफ करा, हे 4 षटकांचा खेळ आहे आणि हे पहिलं षटक सुरू आहे. सुदर्शन आणि जतीन किणी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. जतीन किणीबद्दल बोलायचं झालं तर 2 वेळा 5 चेंडूमध्ये 5 षटकार मारण्याचा पराक्रम त्याच्या नावावर आहे. तर एका बाजूने सुदर्शन किणी, डाव्या हाताचा एक हुकमी फलंदाज म्हणून आर्ची वॉरियर्सकडे बघितलं जातंय या फलंदाजाकडे. आणि धावसंख्या आपण बघतोय, धावसंख्या जाऊन पोहोचते 5-4 या धावसंख्येवर. 4 चेंडू 4 धावा. आर्ची वॉरियर्स बहाडोली 4 या धावसंख्येवर 1 गडी बाद. सुदर्शन किणी आणि या वेळेला आपण बघतोय प्रणय घरत चेंडूच्या खाली झेल सुटलाय आणि इथे आपण बघितलं तर 1-2 धावा येताना आपल्याला बघायला मिळतात. प्रयत्न खूप छान होते, डाव्या हातावर झेल होता. बघा जवळजवळ रिप्लेमध्ये आपण बघितलं तर 15 ते 20 पावलं पुढे जाऊन डाव्या हातावर झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. धावसंख्या 6 धावा, 1 गड्याच्या मोबदल्यात 5 चेंडूंचा खेळ होताना अपूर्व गावड चांगली गोलंदाजी करताना बघायला मिळतोय. फुलटा चेंडू आहे आणि या वेळेला प्रणय घरत कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही. फलंदाज बॅक टू डगआउट मिस्टर सुदर्शन किणी. पहिल्या षटकामध्ये सलामीची जोडी मात्र तंबूच्या आसऱ्याला आपल्याला बघायला मिळते. आर्ची वॉरियर्स संघ जाऊन पोहोचतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीकेर 6 या धावसंख्येवर 2 गडी बाद. त्याच्यानंतरची जर मॅच लागली नाही तर तो टाइम आहे ना, कन्नड रायडर्स आणि सफाळ्याची मॅच लागेल. जर आले नाही तर त्यांना फोन करा बहाडोलीला आणि हा मग सफाळ्यावाल्यांना फोन करा. तुम्ही यार येतात ओके, पैसा म्हणत होता आम्ही इकडे आमचं फिरून घेऊ. जतीन 1 चेंडू आणि 1 धाव. तर गार्गेश आत्ताच मैदानात आलाय. बहाडोली एक्सप्रेस प्रामुख्याने गोलंदाज म्हणून या खेळाडूने मात्र या पंचक्रोशीमध्ये ओळख निर्माण केले तो गार्गेश, परंतु फलंदाजी सुद्धा खूप छान करतोय. बघा यंगस्टर टेंबोडे संघाकडून खेळताना आग्रे प्रीमियर लीग मध्ये थोडासा मार मिळाला होता गोलंदाजीमध्ये, परंतु फलंदाजी करताना सामना 1 हाती जिंकून दिला होता आणि तोच गार्गेश आता नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला बघायला मिळतोय. तर एका बाजूने सिक्सर किंग जतीन किणी आपल्याला बघायला मिळतोय. 2 वेळा 5 चेंडू 5 षटकार. इथून 1 धाव येताना आपल्याला बघायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का, तर नाही, गार्गेशने थांबवलंय आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवर.
षटक क्रमांक आपण बघतोय दुसरं सुरू आहे. सचिन गोलंदाजी मार्कवर. या सचिनने सुद्धा प्रभावित केलं होतं आग्रा प्रीमियर लीग मध्ये. 17 चेंडू विजयासाठी आपण बघितलं तर 44 धावांचं लक्ष्य समोर आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सचिन सज्ज होताना गार्गेश साठी हा चेंडू असेल. यावेळेला गार्गेशच्या बॅट मधून चेंडू निघून जातोय 6 धावांकरिता. षटकार येतोय. आज दिवस आहे गार्गेशचा, कारण चेंडूच्या साह्याने 3 गडी बाद केले होते आणि एकही धाव खर्च केली नाही. तर इथून जर आर्ची वॉरियर्स संघ हा सामना जिंकतोय तर नो डाऊट गार्गेश पाटील ठरेल मॅन ऑफ द मॅच, यात काही शंका नाही. कारण मेडन षटक 3 गडी बाद आणि 1 चेंडू मध्ये 6 धावांची खेळी तर झालेली आहे त्याच्या बॅटमधून. कुठल्याही प्रकारची शंका नसेल गार्गेशला मॅन ऑफ द मॅच घोषित करण्यासाठी, परंतु चांगली गोलंदाजी करावी लागेल सचिनला. इथे आपण बघितलं तर दुसरा चेंडू थोडासा खाली राहिला. इथून दत्तगुरु माकणे संघाला विजय महत्वाचा असेल तर विकेट फॅक्टर इज द मोस्ट इम्पॉर्टंट. नाहीतर गार्गेश पाटील हा असा फलंदाज आहे की कुठल्याही क्षणी तो सामन्याचं चित्र बदलवू शकतो. गोलंदाज पुन्हा एकदा सचिन सज्ज होताना बघायला मिळतोय. गार्गेश आणि इथे आपण बघतोय अपूर्व गावड आणि झेल बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. अप्रतिम झेल आपल्याला बघायला मिळाला. झेल घेतल्यानंतर असं वाटलं होतं की बाहेर जाईल, झेल मध्ये फेकला, पुन्हा एकदा बाहेर गेला, मध्ये आला आणि झेल घेतलेला आहे. इथे आता पंच आम्हाला दर्शवतात की सीमारेषेच्या मध्ये होता, झेल पकडला, त्यानंतर झेल फेकला आणि मग सीमारेषेच्या बाहेर गेला, परत आतमध्ये आला आणि तो झेल कंप्लीट केलेला आहे. अपूर्व गावड, कौतुक करावं लागेल या खेळाडूचं सुद्धा. अपूर्व गावडसाठी सुद्धा टाळ्या झाल्या पाहिजेत, ज्या पद्धतीने मात्र झेल घेतला, अप्रतिम. आता आपण बघतोय संजित पाटील मैदानाच्या आतमध्ये येतोय. ॲडव्होकेट आहेत, बहाडोली गावचा हा एक खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. आणि इथे आपण बघितलं तर आता 50-50 सामना आपल्याला बघायला मिळतो. 1.4 षटकांचा खेळ, धावसंख्या 13, 3 गड्यांच्या मोबदल्यात. ही स्थिती आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना सचिन संजितच्या बॅटमधून येतोय. हाय अँड हँडसम षटकार, 6 धावा. तेरा धावा खर्च केलेल्या आहेत 5 चेंडूमध्ये सचिनने, परंतु एक महत्वाचा गडी गार्गेशला बाद केलंय. 19 धावा धावफलकावर. 14.77 ची सरासरी राखायची आहे. 10.36 ने तुम्ही चाललेले आहात. या वेळेला बघूया, हा झेल महत्वाचा आहे. इथे आपण बघितलं तर झेल बाद होताना संजितच्या खेळीला सुद्धा पूर्ण विराम लागतोय. आल्या पावली परत जाताना हे 2 बॅटर आपल्याला बघायला मिळाले. आता सर्व मदर आहे ती जगदीश पाटील आणि जतीन किणी यांच्यावर. आपण बघतोय या स्पर्धेकरिता रोख रक्कम रुपये 500 आलेले आहेत. त्यांचा आम्ही टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतोय. बहाडोली गावचं अनमोल रत्न नाना गुरुजी ते उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राईज, माफ करा, क्रीडा निधी इथे आलेला आहे. तर त्यांचा आम्ही करतोय वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून आणि आभार व्यक्त करतोय.
12-32 हे समीकरण आहे आणि जगदीश पाटील षटकारांसाठी ओळखले जातात सिक्सर किंग म्हणून आणि ऑन स्क्रीन सुद्धा आपण बघतोय नाना गुरुजींना आपण लाईव्हच्या माध्यमातून तसेच धनंजय ठाकूर साहेब अग्री समाज मंडळ बिरवाडीचे शाखा अध्यक्ष आणि त्यांच्या समवेत आमचे अंकुश भाऊजी सुद्धा आहेत ऑन स्क्रीन आपण बघतोय 12 चेंडू 32 धावा हे इक्वेशन आपल्याला बघायला मिळते विश नेटवर्कच्या माध्यमातून जे श्रोते लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेले त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय चला प्लीज मित्रांनो थोडीशी घाई करा दत्तगुरु माकणे राज गोलंदाज येतोय गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल आर्ची वॉरियर्स बहाडोली जगदीश पाटील सरांचा हा संघ आणि स्वतः जगदीश पाटील हे मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक एंडवर तर एका बाजूने त्यांचे जिवलग मित्र जतीन किणी या वेळेला आपण बघतोय पूर्णपणे चुकलेले आहेत जतीन किणी जतीनकडे क्षमता आहे परंतु त्या क्षमतेला आज ह्या मैदानावर दाखवावं लागेल तुमच्याकडे गुणवत्ता आहे ती गुणवत्ता तुम्हाला सिद्ध करावी लागेल कारण सामना इथून थोडासा कठीण होत चाललेला आहे जतीन किणीच्या बॅटमधून येतात 6 धावा षटकार आतापर्यंत मी शुभम वसे यांना विचारतोय की बहाडोलीच्या फलंदाजांनी किती षटकार मारलेत तर 3 षटकार आलेत आणि धावा झालेत त्या 25 म्हणजे 25 धावामध्ये 3 षटकार आलेले आहेत 18 धावा धावफलकावर या षटकाराच्या आहेत म्हणजे सिंगल डबल विसरलेले आहेत हे खेळाडू 9 चेंडू 26 धावा राज चांगली गोलंदाजी करताना 3 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केलेल्या आहेत पुन्हा एकदा जतीनला थांबवलंय रोखलंय या वेळेला आपण बघतो चेल होईल का तर इथे फलंदाज बाद होताना जतीन किणी याच्या खेळीला पूर्ण विराम लागतोय मैदानाच्या आतमध्ये मिस्टर अल्पेश पाटील येईल तोपर्यंत घेतो एक छोटासा डीजे ब्रेक त्या बहाडोली संघाला रोखावं लागेल इथून हे 2 चेंडू निर्णायक असतील शेवटच्या षटकाचं भवितव्य अवलंबून असेल या 2 चेंडूंवर इथे आपण बघतोय अपूर्व गावड जगदीश पाटीलच्या इथे माफ करा अल्पेश पाटीलच्या खेळीला सुद्धा पूर्ण विराम लागतोय 7 चेंडू विजयासाठी 26 धावा रोहित पाटील मैदानाच्या आतमध्ये 7 चेंडू 26 धावा साहेब इथे उपस्थित झालेले आहेत त्यांचं वेलकम तसेच नाना गुरुजी उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा आम्ही करतो वेलकम 7 चेंडू आणि विजयासाठी 26 धावा षटक क्रमांक आपण बघितलं तर तिसरं सुरू आहे 7 चेंडू 26 धावांचं लक्ष समोर आहे रोहित गोलंदाज आहे राज आणि रोहितचा हा चेंडू आपण बघतोय खूप महत्वाचा चेंडू होता आणि इथे बघा मी म्हटलं होतं की हे 2 जर निर्धाव चेंडू गेले तर मात्र फरक पडू शकतो तर निर्धाव बरोबर अल्पेश आणि रोहित हा बाद झाला आणि लगातार 3 चेंडूंवर 3 गडी बाद झालेले आहेत तर हॅट्रिक ऑन स्क्रीन आपण हॅट्रिक सुद्धा रिप्ले मध्ये बघणार आहोत परंतु सध्याच्या स्थितीला आगरी चषक बिरवाडी 2025 ची पहिली हॅट्रिक राज याच्या नावावर आपल्याला बघायला मिळते अभिनंदन राज पहिला विकेट बघा आता जतीन किणी हा पहिला शिकार ठरला हॅट्रिकचा आणि जतीनचा झेल अप्रतिम आपल्याला बघायला मिळाला आणि त्यानंतर आपण बघतोय दुसऱ्या चेंडूवर मात्र अल्पेश पाटील हा बाद झाला हा बघा रिप्ले मध्ये आपण ऑन स्क्रीन बघतोय आणि त्यानंतर मात्र हा तिसरा चेंडू आपल्याला बघायला मिळतोय हॅट्रिक चेंडू होता रोहित
यांनी सुद्धा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता आणि अगदी सीमारेषेच्या जवळ हा झेल आपल्याला बघायला मिळेल आणि झेल घेणारा खेळाडू होता आदर्श तरे. तर 3 खेळाडू 3 चेंडूंवर बाद करून हॅट्रिक मात्र साध्य केली गेली. प्रथमेश तरे यांचे छोटे बंधू आदर्श तरे मैदानाच्या आतमध्ये. आदर्श तरे येतोय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी. परंतु मित्रांनो हा सामना गेलेला नाही. जगदीश पाटील जोपर्यंत आहेत तोपर्यंत सामन्याचं चित्र बदलू शकते. बघा मी म्हटलं होतं की जगदीश पाटील आहेत तोपर्यंत तुम्ही हार मानू नका. 6 चेंडू 26 आता 5 चेंडू 20. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना आपल्याला बघायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर आपल्याला आदर्श तरे. बोला. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. दीप्तेश तरे माकण्यावरून आहेत आणि दीप्तेश तरे यांनी राजला 300 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. गुगल पे करतील. राजसाठी हॅट्रिकसाठी मात्र हे 300 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला बघायला मिळालं. आदर्श इथे आपण बघतोय जगदीश पाटील. अवघडेला मात्र त्रिफळाचित होताना जगदीश पाटीलला बाद केलंय. आत्ता मात्र सामना थोडासा हाताच्या बाहेर जाताना आपल्याला बघायला मिळतोय. परंतु 2024चा पर्व बघितलं बहाडोली प्रीमियर लीगचा तर ऑरेंज कॅप होल्डर होता गितेश पाटील आणि तोच येतोय मैदानाच्या आतमध्ये. तर नक्कीच क्षमता तर या खेळाडूमध्ये सुद्धा आहे. परंतु इथून तुम्हाला 4 चेंडू आहेत आणि 4 चेंडूमध्ये 3 तब्बल षटकार मारायचे आहेत. त्यामुळे थोडासा सामना एकतर्फी आपल्याला बघायला मिळतोय. असं वाटलं होतं की 50 धावा 8-9 क्रमांकापर्यंत चांगली फलंदाजी आर्ची वॉरियर्सची आहे. परंतु इथून मात्र हा सामना गमावायच्या स्थितीमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. इथून चांगली कामगिरी करावी लागेल. गितेश पाटील एक धाव येताना आकाश घरत पुढे सरसावतोय. चेंडूला क्षेत्ररक्षण करेल फेकेल तोपर्यंत एक धाव येताना 3 चेंडू 18 धावा. सागर तरे हा स्ट्राईक एंडवर आहे तर आदर्श तरे गोलंदाज आहे. तरे बंधू एकमेकांसमोर आपल्याला बघायला मिळतात. आदर्श राईट आर्म ओव्हर द विकेट. या वेळेला आपण बघतोय 2 चेंडू आणि विजयासाठी आता 18 धावांची गरज आहे. गार्गेश पाटीलने मेडन षटक हाताळलं होतं आणि 3 गडी बाद केले होते आणि त्यानंतर मात्र प्रणय घरतने शेवटच्या षटकामध्ये ज्या धावा केल्या त्या धावा कुठेतरी आर्ची वॉरियर्ससाठी थोड्याशा महाग पडायला लागल्यात असं मी म्हटलं होतं डावाच्या शेवटी आणि तेच खरं होताना आपल्याला बघायला मिळतंय. इथे आपण बघितलं तर षटकार येताना आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या आपण बघितली तर 6 ने पुढे सरसावली जाते. 1 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे विजयासाठी. इथून फक्त आदर्श तरेच बहाडोली संघाला विजयाच्या जवळ नेऊन ठेवू शकतो. नाहीतर सामना पूर्णपणे मात्र दत्तगुरू माकणेच्या बाजूने आहे. एक फेअर डिलिव्हरी मात्र इथे दत्तगुरू माकणे संघ विजय होऊ शकतो. फक्त तुम्हाला फेअर डिलिव्हरी करायची आहे. अवघडेला आपण बघतोय 11 धावांनी हा सामना मात्र आपल्या खिशामध्ये घातलेला आहे. तो दत्तगुरू माकणे या संघाने काय अप्रतिम खेळी केली बघा. पहिलं आपण बघतोय मॅच समोर आपण बघितली तर 50 वर 4 ही स्थिती दत्तगुरू माकणेची होती आणि आर्ची वॉरियर्स बहाडोली 39 वर 8 गडी बाद झाले. सिंगल डबल विसरले होते आणि त्याच अनुषंगाने आपण बघितलं तर